महत्वाची गोष्ट तुम्ही ना तुमच्या आईला विचार तुमच्या वेळेस किती झाले तर मग माझा आजचा विशेष व्हिडिओ आहे. कारण का माझ्या व्हिडिओला जी येऊन डुकर माझा मला 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 करते ती ना, त्या डुकरांसाठी माझ्या व्हिडिओला एवढ्या गलिच्छ भाषेत कमेंट करायला लागले ती डुकर की आता मलाच कळना किती टाइम मी जेवण करू म्हणजे ह्यांना माझा पुरवणी पडल. अरे बोलण्याला पण मर्यादा असते ना. समोर एक लेडीज आहे आणि तुम्हाला पण जी जी डुकर मला कमेंट करतात ना, त्या डुकरांना आई आहे, बहीण आहे. आणि तुमच्या जर आईला बहिणीला अशा गलिच्छ भाषेत जर कमेंट केल्या तर तुम्हाला सण होता का ते? जर तुम्हाला ती सण होत असल्या तर दुसऱ्याच्या आया बहिणीला करायच्या असते ना तशा कमेंट. का उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतली ड्युटी निघाली बाळ्याला, मला 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 माझा वाटणीला सुद्धा येईना तुमच्या. अरे लाजा वाटायला पाहिजे होत्या रे तुम्हाला. अरे आमचा लढा सरकार बरोबर आहे, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. तुमच्या कुत्र्या कोणच्या बापाची इष्ट तुमच्या नाही मागत आम्ही की म्हणून तुम्ही लगी यावं मला द्या मला द्या मला द्या, थोडा मला थोडा द्या गी मला थोडा द्या गी असं करावा. शरम नाही वाटत? आणि महत्वाची गोष्ट तुम्ही ना तुमच्या आईला विचारा तुमच्या वेळेस तुमचं बाप किती झाले तर म्हणून, मग कळल तुम्हाला बी तुमची बुद्धी अशी का भ्रष्ट झाली ती एखाद्या महिलेबद्दल एवढे गलिच्छ कमेंट करायची. कारण तुमचं संस्कारच सांगून जात येत की औलाद एका बापाची नाही. त्यामुळंच तर एखादी महिला समोर दिसू द्या, एखाद्या महिलेचं व्हिडिओ दिसला की लगी त्याला कमेंट गलिच्छ भाषेत करायची. जुनू काय तुम्हाला आई बी नाही बहीण बी नाही, तुम्ही आवाळातनच पडलाय आहे ना. त्यामुळेच तर तुम्ही लोकांच्या आया बहिणीला अशा गलिच्छ कमेंट करता का? आणि मला काय म्हणायचंय, तुमच्यात एवढीच जर धमक आहे तर माझा 7 कोटी समाज सोशल मीडियावर आहे ना, भिडा ना तिथं जाऊन. का नाही चालत तिथं? दम नसल, दम नाही ना तिथं. त्यामुळे इकडं बायांच्या व्हिडिओला येऊन गलिच्छ भाषेत कमेंट करायच्या. आणि डुकरानो तुम्हाला मी आत्ता सांगते, तुमच्यात एवढी पण धमक नाही का की तुमच्या आयडी डीपीला तुमचा फोटो लावून मग आमच्यासारख्या लेडीजला गलिच्छ भाषेत कमेंट करायची? दम नाही तुमच्यात? नाही ना. त्यामुळं तुमची नासकी औलाद, तुम्ही एका बापाचं नाही म्हणून तुम्ही काय करता माहितीये का, जरांगे पाटलाचा आणि जरांगे पाटलांच्या बायकोचा फोटो डीपीला लावता आणि आमच्यासारख्या महिलांना तुम्ही कमेंट करता. ही तुमची लायकी आहे. तुमची अवकात एवढी पण नाही की स्वतःचा फोटो डीपीला ठेवायची किंवा स्वतःच्या बापाचा तर ठेवायची. कमीत कमी तुमची औलाद ह्यावरच लक्षात येते दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायचं. समजलं का? आणि आता तुम्हाला ह्या भाषेत सांगते, तुम्ही नाही जरी सुधारला तर पुन्हा तुम्हाला स्क्रीनवरच घेणार आहे. तुम्हाला ह्या वेळेस मी गोडीनं सांगते, माझा खायचा बंद करा, नाहीतर प्रमाणात लायकीत मापात चालू द्या. समजलं का तुम्हाला? तुम्हाला आई आहे, बहीण आहे, आणि जेवढं तुम्ही मला कमेंट केले त्या त्या तशाच कमेंट तुमच्या आईला बहिणीला माझ्यावर ओवाळून मी टाकल्या त्या. समजलं का? आणि कुत्र्यानो महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला बोलत नाही, आमचा लढा सरकार बरोबर आहे. आणि तुम्ही जे कुत्रे आहे ना, कुत्री तुम्हाला खातं कोण? कुत्र तरी खातं का? तुम्ही जे आमच्या विरोधात बोलताय त्यांनाच आम्ही बोलतोय, तुमचा आमचा विषयच नाही. तुम्ही काय करता नीच भाड्यानो, पदरचा मोबाईल पदरनं बॅलन्स करता आणि आमच्यासारख्या महिलांना ट्रोल करता. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय, आम्ही अन्यायाविरुद्ध लढतोय. तुम्ही काय करता रे कुत्र्यानो? एखादी महिला दिसली की तिला लगेच ट्रोल करायचं, त्याला लगेच गलिच्छ भाषेत बोलायचं. तुमची बाईल जरी तुमच्या ताब्यात आहे का?
तुमची बाईल जरी तुमच्या ताब्यात असली असेल तर बघा अगोदर हाय का ती बी कुठे गेली ती. समजलं का? फाड्यानो लायकी नाही तुमची मला कमेंट करायची डुकरानो. आणि तसं बी तुमच्यासारख्या नासक्या ओलादीच्या डुकराने कमेंट केल्या म्हणून मी थांबणार नाही. समजलं का? माझा तसाच खावा. मी अजून 4-5 टाइम जेवण करायला चालू करते म्हणजे तुम्हाला पुरवणी पडल डुकरानो. समजलं का? रोज बोंबला माझ्या कमेंटला येऊन आणि रोज माझा खावा. हीच तुमचा संस्कार आहेत. आणि हो, महत्वाचं म्हणजे आईला विचारा तुमच्या वेळेस बाप किती झालेत म्हणून. हा महत्वाचा पॉइंट आहे, ती विसरू नका.